बेसिक मॅथमध्ये आपला पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे बेरीज व वजाबाकी करण्याचे जे काही बेसिक नियम आपण बेसिक नियम आता बघू. बेरीज वजाबाकीचे बेसिक नियम आणि गुणाकाराचे काही थोडक्यात बेसिक नियम आपण बघू. तर चला, बेरीज वजाबाकीचे काही 2 किंवा 3च नियम आहे. आता बघा, नियम पहिला असा की दोन संख्यांचे चिन्ह नियम पहिला असा की दोन संख्यांचे चिन्ह जरी सारखे असतील तर त्या दोघांची बेरीज करावी आणि येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे. आता बघा, दोन संख्यांचे चिन्ह सारखी तर बेरीज करावी व उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे. आता बघा, दोन संख्यांचे चिन्ह सारखे असेल तर बेरीज करावी व उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे. आता बघा, उदाहरणार्थ बघा, उदाहरण 1 पहा. 8 अधिक 11 बरोबर. 8 अधिक 11, 8 हा धन आहे, 11 हा धन आहे. दोघांचे चिन्ह सारखे चिन्ह सारखे आहेत म्हणून दोघांची बेरीज करावी. आता 8 आणि 11 म्हणजे किती? 19. आपलं उत्तर 19. आणि येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं म्हणजे जे 11चे चिन्ह म्हणजे धन, पण धनचिन्ह दिलं चालतं, धनचिन्ह नाही दिलं तरी पण चालतं. मग आपलं जे उत्तर आहे ते 19. आता बघा, दुसरा प्रश्न बघा, 15 अधिक 13 बरोबर. दोघं संख्येचे चिन्ह सारखी आहे, धन 15 अधिक 13. आता दोघांची बेरीज 13 आणि 15 किती? 28. येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं म्हणजे 15चे चिन्ह धनाचे आलं बरोबर. आता बघा, दुसरा प्रश्न असा आहे. आता फक्त हे झालं धन, पण सारखे चिन्ह पाहिजे, मग ते ऋण सुद्धा चालेल. -8 -4. आता बघा, तुम्ही असं म्हणणार की वजा चिन्ह म्हणजे वजाबाकी करू, पण तसं नाही. जो बेरीज वजाबाकीचा जो नियम आहे तो असं म्हणतो की दोन संख्यांचे चिन्ह तरी सारखे असतील तर बेरीज करावी. आता बघा, ते चिन्ह कुठली हे महत्वाचं नाही. आता -8 आणि -4 म्हणजे बघा, 8 आणि 4 म्हणजे 12. दोघांची बेरीज करून घ्यायची आणि येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे. मोठी संख्या कोणती? 8. तर उत्तर आपलं असेल -12 बरोबर. आता बघा पुढचं बघा, -6 -9 बरोबर. चिन्ह वेगवेगळी नाही, चिन्ह सारखीच आहे. -6 -9. आता बघा काय करायचं, दोघांची बेरीज करून घ्यायची. 6 आणि 9 म्हणजे 15. पण आणि येणाऱ्या उत्तराला मोठी संख्या किती? 9 त्याची ऋणाची. समजलं? हा होता आपला पहिला नियम. आता आपण बघू नियम दुसरा. दोन संख्यांचे चिन्ह विरुद्ध तर वजाबाकी करावी. व उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे बरोबर. एक झालं आपलं दोन संख्येचे चिन्ह सारखे असेल तर बेरीज करावी. आता आपला नियम दुसरा, बेरीज वजाबाकीचा नियम दुसरा, की दोन संख्यांची चिन्ह कधी विरुद्ध असतील तर त्या दोघांची वजाबाकी करावी आणि येणाऱ्या उत्तराला वजा चिन्ह मोठ्या संख्येचे जे चिन्ह असेल ते द्यावे. आता बघा, दोन संख्येचे चिन्ह विरुद्ध. आता उदाहरणार्थ बघा, -8 अधिक 6 हा एक प्रश्न.
9 वजा 4 हा दुसरा प्रश्न. वजा 15 अधिक वजा 16. बरोबर. आता तिन्ही प्रश्न. नियम दुसरा आपला असं म्हणतो की दोन संख्येचे चिन्ह विरुद्ध तर वजा बाकी व येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह. आता बघा, वजा 8 अधिक 6 इथं अधिकचं चिन्ह म्हणून बेरीज करावी नाही. दोन संख्यांची चिन्ह विरुद्ध आहे म्हणजे वजा बाकी. बघा, 8 मधनं 6 गेले 2, उत्तराला मोठ्या संख्येचं म्हणजे. बरोबर, समजलं. आता बघा, धन 9 वजा 4. आता 9 4 गेले 5, येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजे अधिक 5. आता बघा, वजा 15 अधिक 16 दोघांची चिन्ह विरुद्ध म्हणजे दोघांची वजाबाकी करावी. 15 16 गेले, 16 15 गेले 1, येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह. समजलं. हा होता नियम दुसरा. आता आपण बेरीज वजाबाकी मध्ये नियम शेवटचा नियम बघू, म्हणजे नियम तिसरा. कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असल्यास कंसातील प्रत्येकाचे चिन्ह बदलवावे. बरोबर. कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असल्यास, आता बघा उदाहरणासहित बघू आपण. 2 वजा 5. बरोबर. त्याला काय सॉल्व्ह करायचं. कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असल्यावर बघा 2 जसा कंसाच्या बाहेर म्हणजे हा कंसात काय वजा 5 आणि कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असल्यास कंसातील प्रत्येक चिन्हाचे बदलावे. बरोबर. आता आपण असं म्हणतो की वजा वजा प्लस होतो, मायनस मायनस प्लस होतो. कंसाच्या बाहेर चिन्ह बदलावायचं प्लस, आणि हा जो 5 हा प्लस आहे. म्हणजे 2 अधिक 5 म्हणजे 7. समजलं. दुसरा प्रश्न बघू. 3 वजा 5 किंवा 3 वजा 9 असा घेऊ. आता बघा, कंसाच्या बाहेर 3, कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे आणि कंसाच्या मध्ये जो 9 आहे तो अधिक 9 आहे. आता मग काय करायचं, 3 जसा तसा चिन्ह बदलवायचं. कंसात प्लस येताना मायनस होईल 9. 3 वजा 9 म्हणजे 6 वजा 6 उत्तर आहे, कारण मोठ्या संख्येचे चिन्ह द्या. समजलं. तेव्हा ते बेरीज आणि वजा बाकी मधील काही महत्वाचे 3 नियम. आता आपण पुढचा बघू गुणाकाराचे नियम. गुणाकाराचे 2 महत्वाचे नियम आहे. गुणाकारामध्ये ऋणचिन्हांची संख्या सम असल्यास उत्तराला धनचिन्ह द्यावे. बरोबर. हा पहिला नियम. ऋणचिन्हांची संख्या विषम असल्यास उत्तराला ऋणचिन्ह द्यावे. त्यामध्ये ऋणचिन्हांची संख्या सम असल्यास उत्तराला धनचिन्ह. बघा, वजा 2 गुणिला वजा 3 गुणिला 2 हा एक प्रश्न. दुसरा प्रश्न बघा, 2 गुणिला 4 गुणिला 6 गुणिला 3. आता बघा, गुणाकारामध्ये ऋणचिन्हांची संख्या सम असल्यास उत्तराला धनचिन्ह द्यावे. आता बघा, इथं
ऋण 2 गुणिला ऋण 3 गुणिला धन 2. तर ऋण चिन्ह किती आहे? 1 आणि 2. 2 ही समसंख्या आहे, म्हणजे ऋण चिन्ह हे समप्रमाणात आहे. मग काय म्हणतो, गुणाकारामध्ये ऋण चिन्हांची संख्या सम असल्यास, गुणाकारामध्ये ऋण चिन्हांची संख्या सम असल्यास उत्तराला धन चिन्ह द्यायला. बघा, गुणाकार करून घ्या. 2 गुणिला 3, 2 गुणिला 3 गुणिला 2, 2 गुणिला 3 6, 6 दुने 12. ऋण चिन्ह धन समप्रमाणात आहे, म्हणजे आपलं उत्तर असेल 12. समजलं? आता बघा, 2 गुणिला ऋण 4 गुणिला ऋण 6 गुणिला 3. आता बघा, ऋण चिन्ह किती समप्रमाणात आहे. 2 म्हणजे इथं एक ऋण आणि एक ऋण, 2 ऋण चिन्ह आहेत, म्हणजे आपलं जे उत्तर असेल त्याला आपण धन चिन्ह देऊ. आता बघा, 2 गुणिला 4 8, 8 7 48 गुणिला 3. आता बघा, 48 गुणिला 3, 8 24 4, 8 2, 3 12 आणि 2 16. बरोबर बरोबर 100, आपलं उत्तर आलं 164. पण ते काय प्लस. बरोबर, मग धनचिन्ह दिलं नाही दिलं चालतं. ओके. आता त्याच्या विरुद्ध आपला जो दुसरा नियम आहे, ऋण चिन्हांची संख्या विषम असल्यास उत्तराला ऋण चिन्ह द्यायचं. आता बघा, ऋण चिन्ह -2 गुणिला -3 गुणिला -1. हा एक प्रश्न. आपण दुसरा एक प्रश्न घेऊ. 4 गुणिला 7 गुणिला 3 गुणिला 4 गुणिला 5. बरोबर, -2 गुणिला -3 गुणिला -1. आता बघा, ऋण चिन्हांची संख्या विषम म्हणजे 1 3 5 या प्रमाणात असेल. बघा, 1 2 3 3 प्रमाणात असेल, मग येणाऱ्या उत्तराला आपण ऋण चिन्ह देऊ. 2 गुणिला 3 म्हणजे 6, 6 1 6. आपलं उत्तर असेल ऋण 6. आता बघा, ऋण 4 गुणिला ऋण 7 गुणिला ऋण 3 गुणिला 4 गुणिला 5. आता बघा, 1 2 3, 3 ही संख्या विषम संख्या आहे. 3 ही संख्या विषम संख्या म्हणजे येणाऱ्या उत्तराला आपण ऋण चिन्ह देऊ. बरोबर. आता बघा, 4 गुणिला 7 7 चौक 28, 28 गुणिले 4 पंचे 20 आणि 3 60. बरोबर, 28 गुणिला 60 किती होतं? आता बघा, इथे करू आपण 28 गुणिला 60. बरोबर, आपण लिहून 8 7 48, 8 8 4, 6 दुने 12, 12 4 16, म्हणजे 1680 वजा 1680. समजलं? ऋण चिन्हाची संख्या कधी सम असेल तर उत्तराला धनचिन्ह द्यावे, आणि ऋण चिन्हांची संख्या कधी विषम असेल तर ऋण चिन्ह द्यावे. समजलं? हे 2 नियम गुणाकाराचे आणि 3 नियम बेरीज आपण बघितले. आता आपण पुढचं जे बघू यामध्ये बेसिक मॅथ मध्ये, ते म्हणजे कसोट्या. आता आपण पुढे बघू कसोट्या, आणि त्याच्यानंतर आता बघू आपण जे संख्येवर आधारित जे प्रश्न येतात त्याचे आपण थोडक्यात काही सूत्र बघू. चला तर मग.